आज आपण एक छोटीशी रेसिपी बघणार आहोत। इथे मी स्वच्छ अशी कढई घेतलेली आहे आणि आता या कढईमध्ये आपण पातळ पोहे भाजून घेणार आहोत। पोहे चांगले कडकडीत भाजून झालेले आहेत आणि आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे फोडणी देण्यासाठी आणि गॅसवरती गरम करत ठेवलं आहे। आता आपण तेल ओतणार आहोत। जवळजवळ 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आपण। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे चांगले तडतडायला लागले की आपण याच्यामध्ये खोबऱ्याची कापं टाकणार आहोत। खोबरं लालसर होऊ लागले। आता याच्यामध्ये आपण डाळे घालूया। आता तीळ घालूया। आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून करपलं नाही पाहिजे। आता राई घातलेली आहे। आता जिरं घालूया। आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालूया। 2 टीस्पून हळद घालूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया। आता याच्यामध्ये आपण 5 ते 6 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया। आता आपल्या चिवड्याचा हिरो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे हिंग। आता हिंग घालून घेऊया। अर्धा टीस्पून हिंग घातलेला आहे। व्यवस्थित मिसळून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं असणारं मीठ आपण घालूया। सगळ्यात शेवटी आपण साखर टाकूया। आपण 1 टीस्पूनच साखर घेतलेली आहे। आता गॅस बंद करून घेऊया। आपली खमंग अशी फोडणी देऊन झालेली आहे। आपण काळजी घ्यायची आहे की पोह्यांचा जास्त चुरा नाही झाला पाहिजे आणि पोहे चांगले मिक्स झाले पाहिजेत। व्यवस्थित आपण हातामध्ये भांडं घेऊन हलवूनही हे करू शकतो। अशा पद्धतीने आपण टॉस करूनही पोहे चांगले मिक्स करून घेऊ शकतो। आपला पोह्यांचा झटपट असा चिवडा तयार झालेला आहे। फक्त आता याला थंड होऊ द्यायचं आहे। आपण जी फोडणी दिलेली आहे ती खाली चिकटू नये म्हणून आपण व्यवस्थित हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे। आपला झटपट असा पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मग याचा आनंद घ्यायचा आहे।